ठीक आहे. ठीक आहे, मी काल जो पॉइंट आपण कुकीजचा घेतला होता ते एकदा मी रिव्हिजन करतो. ठीक आहे, चालेल ना. कुकी डे 2 या नावाचं मी काय केलं, एक सिंपल फोल्डर बनवतो आणि फोल्डरला आपण करू cmd आणि cmd केल्यानंतर काय करणार आपण की जे काय पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करायचे ते पॅकेज आपण काय करणार, इन्स्टॉलेशन करून घेऊ. मग आपल्याला लागणार काय, एक्सप्रेस, EGS आणि कुकी पार्सर. ठीक आहे ना. आणि याला आपण करू सिंपली एंटर. जे काय पॅकेज आहे ते पॅकेज इन्स्टॉल झाले, त्यानंतर आपण करू कोड पेस्ट डॉट. मग कोड पेस्ट डॉट केल्यानंतर आपले काय झालं की जे काही VS कोड आहे VS कोड ओपन झाले. मग VS कोड ओपन झाल्यानंतर आपण काय करतो की एक सर्व्हर बनवतो. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक index.js नावाची फाईल लागेल. ती आपण फाईल क्रिएट करून घेतली. ठीक आहे. मग त्या फाईल मध्ये जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केले ते पॅकेज घेणार. मग पहिलं काय राहणार, एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर एक सर्व्हर ऍप नावाचं आणि त्याला सिंपली एक्सप्रेस देणार आहोत. ठीक आहे. आपण कुकीज पण इम्पोर्ट करून घेऊ. कॉस्ट कुकी इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये कुकी डॅश पार्सर. ठीक आहे. आणि एक मी URL बनवतो किंवा कोणती स्लॅशची URL. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा देऊन एक फंक्शन राईट करणार आणि फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट आणि दुसरं राहील रिस्पॉन्स राईट करतो. ठीक आहे. आणि जो काही रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्सला मी काय करतो, सेंड करतो. आणि सेंड करतो मी इंडेक्स पेज. ठीक आहे. आणि जो काय आपण सर्व्हर बनवलाय सर्व्हरला मी काय करतो, एक पोर्ट नंबर देतो ऍप डॉट लिसन आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये 1000. ठीक आहे. जे काय आपण कुकीजची इम्पोर्ट केले कुकीजला जे एक इव्हन मिडलवेअर आहे ती मिडलवेअर आपण राईट करू ऍप डॉट यूज आणि त्यामध्ये कुकीट राऊंड ब्रॅकेट. सिंपली काय झालं की जे काय कुकी आहे ती इम्पोर्ट केली तर त्याला आपण काय करणार, यूज करणार. आणि जो काय आपला कोड आहे कोडला मी रन करतो किंवा एक्झिक्यूट करतो. मग एक्झिक्यूट करण्यासाठी कमांड काय, नोडिमॉन इंडेक्स डॉट JS. ठीक आहे. प्रोग्राम झाला एक्झिक्यूट आणि आपण आउटपुट पाहणार ब्राउझरला. मग ब्राउझरला टाकणार लोकल होस्ट कोलन 1000 झालंय पेज. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय की कुकीज मध्ये डेटा स्टोअर करायचे. ठीक आहे ना. जे काय आपण कुकी जे यूज केली कुकी काय आहे, एक ब्राउझर साईडला काय करतो, डेटा स्टोअर करते. जसं की आपण आतापर्यंत पाहिलं होतं की एक सेशन, जे काही सेशन आहे सेशन काय करतं की जो काय आपला डेटा आहे डेटा कुठे स्टोअर करतो, सर्व्हर साईडला. मग त्याच प्रकारे एक कुकीज आहे जे कुकी काय करतं की जो काय डेटा आहे तो काय करतो की क्लायंट साईडला स्टोअर करतो. म्हणजे ब्राउझर साईडला करतो किंवा म्हणू शकता तुम्ही लोकल तुमच्या PC मध्ये स्टोअर करतो. सेम ते स्टेप आहे. आपण काय केलं, कुकीला जी काही कुकी लायब्ररी होती त्याला इन्स्टॉल केलं आणि त्याला इम्पोर्ट केलं आणि त्याची एक मिडलवेअर राईट केली. ठीक आहे ना. मग मिडलवेअर राईट केल्यानंतर आपल्याला काय करायचे की कुकीमध्ये डेटा स्टोअर करायचे. मग डेटा कुठे स्टोअर होतो, तुम्ही इन्सेप्ट केलं आणि इन्सेप्ट केल्यानंतर काय भेटणार तुम्हाला की एलिमेंट्सच्या शेजारी कन्सोल आणि कन्सोलच्या शेजारी सोर्स, त्यानंतर नेटवर्क आणि ऍप्लिकेशन. मग ऍप्लिकेशन मध्ये गेल्या त्यानंतर तुम्हाला एक लोकल स्टोरेज भेटन, सेशन स्टोरेज भेटन, इंडेक्स DB दिसेल, कुकी दिसेल. मग ती जी काय कुकी असते ती कुकी काय करते की डेटा स्टोअर करते कुकीमध्ये. सध्या आता कुकीमध्ये डेटा स्टोअर आहे का, नाही ना. ठीक आहे ना. सगळे कुकीमध्ये डेटा कसा स्टोअर होतो की की पर व्हॅल्यू होतो, की आणि त्याची व्हॅल्यू. ठीक आहे ना. मग आपण काय करतो की आतापर्यंत आपण सेशन मध्ये काय करायचो, युजर ID स्टोअर करायचो. ठीक आहे ना. जो काही युजरचा डेटा आहे तो सेशनला स्टोअर करायचो. सेशनला म्हणजेच काय की सर्व्हर साईडला आपण डेटा स्टोअर करत होतो.
ठीक आहे. आज आपण पाहणार आहे की कुकी म्हणजे काय, की लोकल साईटला आपण डेटा काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. कशामध्ये, की कुकीचा यूज करून. मग कुकीमध्ये डेटा स्टोअर करण्याचं आपण काल एक्झाम्पल घेतलं होतं. ठीक आहे. मग एक मी काय करतोय, व्हेरिएबल घेतला नेम, आणि ते नेमला काय करतोय, असं मी नेम राईट करतो दत्ता म्हणून. ठीक आहे. मग जे काय मला कुकीमध्ये डेटा स्टोअर करायचा असेल त्याचा सिंटॅक्स कसा होता, रे डॉट कुकी. आणि कुकीमध्ये पहिला आपण काय सांगायचो, की कोणत्या नावाने स्टोअर करायची. मला टाकायची नेम, आणि जे काय आपल्याला स्टोअर करायची ती सिंपली आपण नेम देणार. ठीक आहे. म्हणजे मी काय होणार, की जेव्हा स्लॅश पेजला जाईल तेव्हा कुकीमध्ये काय होईल, डेटा स्टोअर होईल. मग ठीक आहे, आउटपुट पेजला जाऊन सध्या कुकीमध्ये काय नाही. मी ह्याला काय केलं, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्या केल्या काय झालं, की जी काय कुकी आहे कुकीमध्ये काय झालं, एक नेम स्टोअर झालं ना, नेम स्टोअर. त्याला कोणत्या नावाने दिलंय, नेम. आणि त्याची व्हॅल्यू काय, जे काय आपण नेमची व्हॅल्यू होती दत्ता, ते नाव काय झालंय, स्टोअर झालंय. ठीक आहे. हा एक आपण काल फंडा पाहिला होता. आणि त्यानंतर आपण दुसरा फंडा पाहिला होता, की कुकी मधून डेटा गेट कसा करायचा. ठीक आहे ना. हा सिंपली आपण काय केला, कुकी मध्ये डेटा स्टोअर केला. ठीक आहे. मग आपण दुसरा एक फंडा पाहिला होता, कुकी मधून डेटा गेट कसा करायचा. ठीक आहे. मग कुकी मधून डेटा गेट करण्यासाठी आपण काय करू, एक मी कन्सोल राईट करतो, कन्सोल डॉट लॉग करतो, आणि त्यामध्ये मी काय करणार, डेटा प्रिंट करतो. मग डेटा घेण्यासाठी ही आपण लाईन लिहिली, ह्या लाईनीने काय होतो, डेटा कुकी मध्ये स्टोअर होतो. मग आपल्याला काय करायची, कुकी मधून डेटा काय करायची, कॅच करायची. मग कुकी मधून डेटा कॅच करण्यासाठी मी काय करतो, एक डेटा व्हेरिएबल बनवतो. आणि कॅच करण्यासाठी त्याची सिंपल सिंटॅक्स कसं आहे, रिक्वेस्ट डॉट कुकीज. ठीक आहे. कुकी नाही, कुकीज आहे, कुकीज. आणि त्यामध्ये आपण काय करणार, डॉट देऊन कुकी मधून काय गेट करायची, तर मला एक नेम गेट करायची. आणि जे काय मला नेम भेटणार मी ती सिंपली कन्सोल करतो, कन्सोल डॉट लॉग करतो. लॉग काय करणार, की जो काय मला कुकी मध्ये डेटा स्टोअर आहे तो दे. मग आपण जाऊ सीएमडी मध्ये. मग सीएमडी मध्ये गेल्यानंतर सीएमडी मध्ये काय आहे का, नाही. मग जो काय आपला प्रोग्राम आहे मी ह्याला रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्या गेल्या काय झालं, डेटा एक स्टोअर झाला. की जी आपण डेटा स्टोअर केल्याची एक लाईन दिली, या लाईनने काय झालं, की कुकी मध्ये डेटा स्टोअर झाला. आणि जी काय आपण खाली एक लाईन दिली ती डेटा काय होणार, डेटा गेट होणार. मग सीएमडी मध्ये आपण जाऊ, चेक करू याला, की नाव भेटलंय मला. ठीक आहे ना. हा दोन फंडे समजते. ठीक आहे. या लाईनने काय होतं, की कुकी मधला डेटा काय होतो, कुकी मधला गेट डेटा करतो आपण. ठीक आहे. एवढा फंडा समजलाय ऑनलाईन मेंबर्स. एवढा समज पॉईंट क्लिअर आहे का सर्वांचा, मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं मला, किंवा आपण पुढचा पॉईंट घेऊ. ठीक आहे. हे रिव्हिजन साठी घेतलंय फक्त, की तुम्हाला माहित आहे की नाही. सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं, की मग आपण नवीन टॉपिक येणार आहे. दोघच जण आहेत का, बाकीचे करा ना फास्ट. ठीक आहे. आपण समजू सगळ्यांना. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मग आपण आज काय घेणार आहे, की JWT घेणार आहे. हा फक्त मी जो कुकीचा पॉइंट आहे तो फक्त आपला ओव्हरऑल, की आपल्याला कुकीचा यूज करायचा आहे आज, त्यासाठी मी फक्त तुम्हाला रिव्हिजन घेतलं. ठीक आहे. तर आपण पाहणार आहे आज, की JWT. कोण सांगू शकतो ऑनलाईन मेंबर JWT काय आहे. ठीक आहे. मला JWT चा फुल फॉर्म सांगा ऑनलाईन मेंबर्स, की आपण आज JWT पॉइंट पाहणार आहोत, की त्याचा फुल फॉर्म मला सांगा. JWT म्हणजे काय सांगू शकताय कोण ऑनलाईन मेंबर्स. जेसन वेब टोकन. ठीक आहे, बरोबर आहे. की JWT चा फुल फॉर्म काय आहे, की जेसन वेब टोकन. ठीक आहे. मग जेसन वेब टोकन हे कशासाठी यूज करतात, की जे आपण की ऑथेंटिकेशन साठी यूज करतात. जसं की आपण काय करणार, ठीक आहे सांगतो तुम्हाला. JWT चा फुल फॉर्म काय आहे, की जेसन वेब टोकन. ठीक आहे. मी ह्यातच राईट करू का, नवीन फोल्डर बनवलं चालेल का, ह्यातच राईट करू. ठीक आहे. मी काय करतो, ह्यातच राईट करतो. ठीक आहे. जे आपल्याला हे लागत नाही मी याला रिमूव्ह करतो. ठीक आहे. कुकी पण बघ. ठीक आहे.
एवढं ठेवल्यावर अडचण नाही कोणाला, मी आताच राईट करतो. ठीक आहे ऑनलाईन मेंबर्स. मग आपल्याला पॉइंट कोणता घ्यायचा आहे की आज JWT. मग JWT तर आहे तर काय आहे ते, की JWT चा फुल फॉर्म काय आहे, जेसन वेब टोकन. मग हे जेसन वेब टोकन आहे तर काय आहे. ठीक आहे, आपण काय करतो की जे जेसन वेब टोकन आहे, सपोज आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी. सपोज तुम्ही मंदिरात जातात, ठीक आहे ना, तुम्ही मंदिरात गेलात की मंदिरात गेल्या गेल्या तुम्हाला एक चप्पल स्टॉल दिसतो की तिथे आपण चप्पल ठेवतो, ठीक आहे ना. किंवा तुम्ही एखाद्या मॉलला गेला, सपोज मॉललाच गेला, तुम्ही मॉलला जातात, मॉलला गेल्यानंतर तुम्ही गाडी पार्किंग करता, ठीक आहे ना. मग गाडी पार्किंग केल्यानंतर तुम्ही काय करतात, जे ज्याच्याकडे आपण गाडी पार्किंग केली त्यांच्याकडून आपण काय करतो, ते टोकन किंवा आपण काय करतो, टोकन देतात आपल्याला, ठीक आहे ना. म्हणजे एक पावती देतात किंवा आपल्याला काहीतरी नंबरचं टोकन देतात, ठीक आहे. मग आपण ते टोकन घेऊन काय करतो, शॉपिंग करायला जातो आतमध्ये. जो काय मॉल असेल त्या मॉलच्या आतमध्ये आपण काय करतो, शॉपिंग करायला जातो, ठीक आहे. मग शॉपिंग केल्यानंतर आपण माघारी रिटर्न पार्किंग मध्ये आलो तर आपण काय करतो, टोकन देतो आपण, ठीक आहे ना. त्याला आपण टोकन देतो आणि तो आपल्याला काय देतो, आपली गाडी रिटर्न करतो, ठीक आहे ना. मग हा असाच पॉइंट आहे की आपल्याला टोकनचा पण हा यूज आहे, ठीक आहे ना. जसं की आपण, मी तुम्हाला डायग्राम मध्ये सांगतो की हे डायग्राम आहे, ठीक आहे ना. मग डायग्राम मध्ये काय की युजर आहे एक, युजर काय करणार, टोकन म्हणजे काय करणार, दोन इन्फॉर्मेशन देणार. काय करणार युजरची, युजर येणार, युजर काय करणार की त्याची इन्फॉर्मेशन देणार. नाही तर सपोज तुम्ही एका मंदिरात गेला, दुसरं एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर तुम्ही मंदिरात गेला, मंदिरात गेल्यानंतर काय करतात की चप्पल स्टॉल असतो, चप्पल स्टॉल काय करतो, तुम्ही चप्पल तुमची देतात आणि ते तुम्हाला एक टोकन देतात, काहीतरी नंबरचं टोकन देतात, काय एखाद्या 10 नंबर, 5 नंबर किंवा 100, 99 अशा नंबरचं काहीतरी टोकन देतात एक. मग ते टोकन घेऊन आपण काय करतो, मंदिरात जातो. मग रिटर्न यायच्या टायमाला आपण काय करणार की ती टोकन देतो आणि टोकनच्या ऐवजी आपल्याला काय देतात रिटर्न, आपली चप्पल देतात. मग हाच कॉन्सेप्ट यूज करून आपण काय करणार की JWT चा यूज करणार आहे. JWT म्हणजे काय की जेसन वेब टोकन, ठीक आहे. मग जेसन वेब टोकन मध्ये आपण युजर आहे, हा कोणता, एक युजर आहे, ठीक आहे. काय हा एक युजर आहे. मग युजर काय करणार की जो काय आपला सर्व्हर आहे, ठीक आहे ना, सर्व्हर म्हणजेच काय आपला नोट जेस जी काय फाईल असेल, नोट जेसचा कोड असेल तो काय. मग सर्व्हरला आपण काय करणार की इन्फॉर्मेशन देणार, कुणाची, युजर नेमची, कुणाला देणार की सर्व्हरला. मग सर्व्हर काय करणार, एक टोकन जनरेट करणार आपल्यासाठी, काय करणार, एक टोकन जनरेट करणार आणि टोकन जनरेट करून काय करणार सर्व्हर, रिटर्न कुणाला देणार, युजरला देणार. आणि जो काही युजर असेल तो काय करणार, स्टोअर करणार, म्हणजे त्याच्याकडे ठेवणार, ठीक आहे ना. स्टोअर म्हणजेच काय, म्हणजे तो त्याच्याकडे ठेवणार. युजर काय करणार की त्याची काय थोडी इन्फॉर्मेशन आहे, तो इन्फॉर्मेशन सर्व्हरला पाठवणार आणि सर्व्हर काय करणार, त्याला एक टोकन जनरेट करणार आणि एक टोकन कुणाला देणार, युजरला देणार. आणि युजर जो काय टोकन आहे तो टोकन काय करणार की आपल्याकडे खिशात ठेवणार, किंवा खिशातच म्हणजे की तो त्याचा लोकल स्टोरेज मध्ये स्टोअर करून ठेवणार, ठीक आहे. फंडा समजतोय काय करणार आपण ऑनलाईन मेंबर्स, ठीक आहे ना. आपल्याला काय करायचं की टोकन जनरेट करायचं. कसं टोकन जनरेट करणार की जे काही थोडी आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन म्हणजे युजर, युजर काय करणार की सर्व्हरला इन्फॉर्मेशन देणार, ठीक आहे ना. मग इन्फॉर्मेशन दिल्यानंतर ते इन्फॉर्मेशन वर प्रोसेस करून आपल्याला काय करणार, एक टोकन जनरेट करून देणार. आणि ते टोकन काय करणार आपण, रिटर्न सर्व्हर युजरला सेंड करणार आणि युजर काय करणार, त्याच्याजवळ ठेवणार. त्याच्याजवळ ठेवणार म्हणजे काय की तो काय त्याचा स्टोरेजचा आहे किंवा कुकी आहे, कुकी मध्ये काय करणार तो युजर टोकन स्टोअर करणार, ठीक आहे ना. आता आपण काय करू, टोकन पाहू. टोकन मध्ये काय असतं, ठीक आहे. आपण JWT.io वर जाऊ. टोकन म्हणजे काय, एक नंबर. आता इथे पाहू शकतात की टोकन कसा असतो. टोकन कसा असतो की जे काही आपण युजरला युजर काय करणार, अशी इन्फॉर्मेशन देणार, त्याचं नेम देणार किंवा मोबाईल नंबर, हे काय देणार, त्याला इन्फॉर्मेशन देणार,
ठीक आहे ना. मग त्या इन्फॉर्मेशनवर परफॉर्म करून काय करणार, तो एक JWT टोकन बनवणार असं इन्क्रिप्टेड मध्ये. कसं, सपोज आपण कुकी मध्ये मी एक आयडी स्टोअर केला, जसं आता मी दत्ता नाव स्टोअर केलं, तुम्ही वाचू शकतात ना. आता तुम्ही वाचून गेलात की तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये टाकून बी करू शकता, म्हणजे तुम्ही इन्फॉर्मेशन तुम्हाला रीड करता येते. मग JWT टोकनने असं काय होतं की जे आपण इन्फॉर्मेशन देतो त्या इन्फॉर्मेशनने काय होतं की तो एक टोकन जनरेट करतो. म्हणजे सपोज आता अशी इन्फॉर्मेशन मी काय करणार, सर्व्हरला टाकणार आणि सर्व्हर मला एक टोकन कसं देणार, इनक्रिप्टेड मध्ये देणार. ठीक आहे ना. इनक्रिप्टेड देणार म्हणजे काय की सर्व्हरकडे, ठीक आहे, एक्झाम्पल पाहिजे का, फंडा समजलाय आपल्याला काय करायचे. ठीक आहे ना. एवढंच समज, आपल्याला सर्व्हरकडून काय करायचं, एक टोकन जनरेट करायचे. बस हा फंडा फक्त देण्यात ठेवा. आता टोकन जनरेट करायचं म्हणल्यावर दोन की असतात. आता एक असते पब्लिक की. पब्लिक कीज म्हणजे काय की आपलं जे काही टोकन जनरेट होणार आहे. एक असते पब्लिक की. पब्लिक की म्हणजे काय की जो आपण ब्राउझर साइडला काय करणार, कुकी मध्ये स्टोअर करणार. ठीक आहे. एक असते कुकी, कुकी मध्ये आपण काय करणार, स्टोअर करणार. आणि दुसरी एक असते की प्रायव्हेट की. ती जी काय प्रायव्हेट की असते, प्रायव्हेट की असते ती कुठे आपण स्टोअर करणार, सर्व्हर मध्ये. म्हणजे ती आपली जी प्रायव्हेट की असणार ती काय करणार आपण, सर्व्हरला करणार, सर्व्हर मध्ये असणार ते. मग जे काय आपण टोकन जनरेट करणार आहे, टोकन म्हणजे काय, एक नंबर किंवा स्ट्रिंग समजा. सपोज त्या स्ट्रिंगला काय करायची की मला, तो आपण डिक्रिप्ट करतो स्ट्रिंग. ठीक आहे ना. स्ट्रिंग काय करणार, डिक्रिप्ट करणार. ठीक आहे, आपण एक्झाम्पलच पाहूया. आता आपल्याला यूज काय करायचंय, JWT यूज करून काय करायचं, एक टोकन जनरेट करायचं. ठीक आहे ना. फंडा समजला की आपल्याला कसं करणार. मग जे काय आपल्याला JWT यूज करायचंय, पहिला आपल्याला काय करायला लागेल, JWT इन्स्टॉल करायला लागेल. मग JWT सिंपली इन्स्टॉल करण्याची कमांड काय आहे, जी काय आपल्याला JWT लायब्ररी आहे, लायब्ररीज काय करायची, यूज करायची. यूज करण्यासाठी आपण सिंपली त्या लायब्ररीचा इन्स्टॉल करायला लागेल फर्स्ट ऑफ ऑल. मग यूज करून काय करणार, npm i जेसन वेब टोकन असं, ही काय त्याची कमांड आहे इन्स्टॉलेशन करायची. ठीक आहे. आपण एक्झाम्पल पाहू डायरेक्टली कसं वर्क होतं. ठीक आहे. मग मी काय करतो, सिंपली जी काय आपलं CMD आहे, CMD मध्ये मी जी आपल्या टोकनची लायब्ररी आहे ती काय करतो, इन्स्टॉल करून घेतो. मग इन्स्टॉल करण्याची कमांड काय आहे, npm i जेसन वेब टोकन. ठीक आहे. आणि याला गेलं मी सिंपली एंटर. पॅकेज झाले इन्स्टॉल. आणि जो काय आपला प्रोग्राम होता मी ती सिंपली त्याला काय करतो, नोडिमॉन केलं. ठीक आहे. नोडिमॉन केल्यानंतर मी काय केलं, इथे आलो. ठीक आहे. मी एक home.js ची काय बनवतो, फाईल बनवतो. ठीक आहे. रेंडर करायला लागेल आपल्याला, एक रेंडर, आणि रेंडर करतो मी होम डॉट. आणि जी काय home.js फाईल असेल ती कुठं बनवणार आपण, एका व्ह्यूज फोल्डर मध्ये. एक व्ह्यूज फोल्डर घेतला आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये home.js. आणि जी काय home.js असेल मी इथे राईट करतो होम पेज. ठीक आहे. रेंडर झाली, चेक करू आपण. ती ब्राउझरला जाणार आणि इथे चेक करू की ठीक आहे. कुकीचं मी क्लोज करतो, सध्या त्याचं वर्किंग नाही आपल्याला. ठीक आहे. मग आपल्याला करायचंय काय की एक आपण युजरला थोडी इन्फॉर्मेशन देणार. युजरची काय करणार आपण, इन्फॉर्मेशन देणार. आणि इन्फॉर्मेशन कुणाला देणार, सर्व्हरला. आणि सर्व्हरकडून काय घेणार आपण, टोकन घेणार. ठीक आहे. हा फंडा फक्त देणार ठेवा. युजरला काय, आपण सर्व्हरला एक इन्फॉर्मेशन देणार आणि सर्व्हर आपल्याला एक टोकन देणार. बस एवढंच पाहिजे आपल्याला. मग टोकन पाहण्यासाठी मी काय करतो की सर्व्हरला आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची ना. मग इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी काय करतो, एक फॉर्म राईट करतो. फॉर्म घेतला, फॉर्मला ऍक्शन देतो मी सेव्ह. आणि त्याला मेथड देणार मी पोस्ट. मग त्याला इन्फॉर्मेशन द्यायची तर मी एक देणार, मी युजर ईमेल देतो मी एक. आणि त्यासाठी एक इनपुट घेतला. इनपुटला टाईप देणार मी ईमेल. आणि दुसरा टाईप देतो मी, त्याला एक नेम देतो. नेम काय देणार की ईमेल म्हणून. ठीक आहे. आणि एक BR राईट करतो.
आणि एक दुसरी एक फील्ड देणार, मी काय देणार, पासवर्ड देतो. ठीक आहे. आणि इनपुट टाईप दिला, इनपुट टाईपला देतो पासवर्ड, आणि त्याला एक सिंपली नेम राईट करतो की नेमने काय होईल, आपला डेटा पास होण्याचा. ठीक आहे, पासवर्ड द्यायचा आहे नेम, आणि त्यानंतर मी बटन राईट करतो आणि बटनला नाव देणार मी लॉग इन. ठीक आहे. मग आउटपुट पेजला जाऊ, ह्याला मी केलं रिफ्रेश, काय आले, 2 इनपुट आले. आता आपण काय पाहिलं की युजर काय करणार, सर्व्हरला इन्फॉर्मेशन देणार. इन्फॉर्मेशन देणं म्हणजे काय की तो युजर करणार, एक युजर नेम देणार आणि दुसरं पासवर्ड देणार, आणि सर्व्हर आपल्याला काय देणार, टोकन देणार. ठीक आहे. मग आपण काय करू, डेटा एक ईमेल देतो आणि दुसरा काय देतो, एक पासवर्ड देतो, आणि लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर डेटा कुठे गेला, सेव्ह ला गेला, आणि मी त्याची सिंपली एक URL बनवतो इथे. मग ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये डबल कोड मध्ये /सेव्ह घेतलं, आणि त्यानंतर एक फंक्शन राईट करतो. फंक्शन मध्ये राहीन एक रिक्वेस्ट आणि दुसरं राहीन एक रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स आहे मी त्याला काय करणार, सेंड करणार. आणि डेटा कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय. मग मी आउटपुट पेजला गेलो आणि याला रिफ्रेश केलं, डेटा नाही आला. का नाही डेटा आला, का नाही डेटा आला, सांगू शकतात का बरं डेटा नाही आला आपला. फॉर्म मधून तर मी डेटा भरलाय, नेम दिलाय, मी त्याला ऍक्शन दिली, मेथड दिली, पण का बरं नाही डेटा आला, काय इन्स्टॉल. ठीक आहे, समजलंय तुम्हाला का डेटा नाही आला. ठीक आहे, मी सांगू की आपण काय केले की जी काय बॉडी पार्सर आहे, बॉडी पार्सर काय करतं की जे काय आपण डेटा फॉर्म मधून पाठवतो, तो फॉर्म मधून डेटा कॅच करण्याचा आपल्याला काय करतो, मदत करतो. मग आपण एक बॉडी पार्सल इन्स्टॉल नाही केलं, त्यामुळे तो आपल्याला डेटा भेटला नाही. मग मी काय करतो, सिंपली एक बॉडी पार्सल घेतो आणि बॉडी पार्सलला रिक्वायर करतो. बॉडी पार्सल इक्वल टू रिक्वायर, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये राहील बॉडी डॅश पार्सल. ठीक आहे. आणि त्याची काय ती मिडलवेअर आहे, ती मिडलवेअर राहील. मिडलवेअर काय, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू. ठीक आहे. आणि जे काय आपलं पॅकेज आहे ते पॅकेजला इन्स्टॉल करून घेऊ. सर्व्हरला मी करतो स्टॉप, याला करतो क्लिअर, आणि npm i बॉडी पार्सल बॉडी डॅश सर, आणि याला एंटर करतो. आणि जो काय प्रोग्राम आहे, प्रोग्रामला मी नोडिमॉन केलं आणि आउटपुट पेजला गेलो, आणि याला मी काय केलं, रिफ्रेश केलं. भेटला डेटा मला की 2 डेटा भेटला. मग डेटा भेटतोय, मग हा जो काही 2 डेटा भेटतोय मी हे कुठे पाठवणार, सर्व्हरला पाठवणार, आणि सर्व्हर मला काय करणार, टोकन देणार जनरेट करून. मग आपल्याला टोकन जनरेट करायचंय, तर कशाचा यूज करावा लागेल, की जे आपण पॅकेज इन्स्टॉल केलं, कोणतं, जेसन वेब टोकन, याचा यूज करून आपण काय करणार आहे की पॅकेज इन्स्टॉल करणार. मग पॅकेज आपल्याला जी लायब्ररी आहे, लायब्ररीचा यूज करावा लागेल. मग लायब्ररीचा यूज करायचं बोलल्यावर ती लायब्ररी इन्स्टॉल करायला लागेल. मग CMD मध्ये जाणार आपण, आणि CMD मधून मी काय करतो, की काय npm i जेसन वेब टोकन, जी लायब्ररी त्याला इन्स्टॉल करून घेतो. मग इन्स्टॉल करून घेतल्यानंतर याला मी क्लिअर केलं. क्लिअर केल्यानंतर जे काही नोडिमॉन आहे, सिंपली नोडिमॉन केलं. मग लायब्ररी आपण काय केली, इन्स्टॉल केली. मग लायब्ररी इन्स्टॉल केल्यानंतर त्याला एक रिक्वायर्ड करू. ठीक आहे, कॉन्स्ट घेतो मी आणि त्याला नाव देतो मी JWT इक्वल टू रिक्वायर, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये काय राहील, जेसन वेब टोकन. ठीक आहे. आपण काय केले, जेसन वेब टोकनला काय केले, रिक्वायर्ड केले. मग ह्याचा यूज करून आपल्याला काय करायचं, एक टोकन जनरेट करायचं, बरोबर ना. जो काही आपल्याला डेटा भेटतोय, डेटा त्याला पास करायचा आहे, आणि तो काय करेन, आपल्याला एक टोकन जनरेट करेल. मग टोकन जनरेट करण्यासाठी काय लागणार आहे, की तुम्हाला एक सांगितलं होतं, एक राहते पब्लिक की आणि दुसरी काय राहते सिक्रेट की. ठीक आहे. मग जो काय आपण टोकन बनवणार आहे, ती सिक्रेट कीच बनवणार आहे. सिक्रेट की म्हणजे काय, ठीक आहे, एक मी सिक्रेट की बनवतोय, कॉन्स्ट व्हेरिएबल घेतला आणि सिक्रेट की, आणि सिक्रेट की मध्ये मी काही बी राईट करू शकतो, जसं की तुम्हाला वाटेल ते राईट करा. मग एक मी काय केले, सिक्रेट की राईट की. मी तुम्हाला सांगतो पुढे जाऊन सिक्रेट कीचा काय यूज आहे. ठीक आहे.
मग जी काय मी सिक्रेट की बनवली त्याचं काय करणार, त्याचा यूज करून मी काय करणार, एक टोकन जनरेट करणार. मग डेटा कुठे आलाय, मला इथं डेटा आलाय. मग टोकन जनरेट करण्यासाठी काय करणार, एक व्हेरिएबल घेतो. व्हेरिएबलला नाव देणार मी टोकन इक्वल टू, आणि आपल्याला काय करायचंय, जो डेटा भेटलाय, एक भेटलाय युजर नेम, युजर ईमेल, आणि दुसरा भेटलाय हा दोन्हीचं करून आपल्याला एक टोकन जनरेट करायचंय. मग टोकन जनरेट करण्यासाठी आपण काय करणार, JWT यूज करणार. JWT डॉट साइन राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये कर्ली ब्रॅकेट. मग पहिले आपल्याला कशाचा यूज करायचा आहे, युजर ईमेलचा यूज करायचा. मग मी इथे युजर ईमेल राईट केलं, आणि जो काय आपल्याला रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये जो ईमेल आलाय तो ईमेल पास करून देणार, रिक्वेस्ट डॉट बॉडी, आणि त्यामधला काय आपण पास करणार, जो काही ईमेल आलाय तो ईमेल. ठीक आहे. आणि इथं कॉमा कॉमा देऊन आपण काय राईट करणार, जी आपली सिक्रेट की आहे ती सिक्रेट की एक देणार. ठीक आहे. मग ह्या लाईननी काय होणार, की जो काही ईमेल आहे त्या ईमेलला काय करणार, इनक्रिप्टेड बनणार, आणि आपल्याला एक टोकन भेटेल. टोकन कशात भेटेल, टोकन व्हेरिएबल मध्ये. जे काही टोकन जनरेट झालंय मी त्याला सिंपली सेंड करतो, आणि आउटपुट पेजला गेलो आणि ह्याला रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर मला भेटलं एक टोकन. काही सांगू शकते कोण आहे, काय आहे, कोणतं टोकन आहे, नाही ना. आता हे जनरेट कसं झालं, आता आपण काय केलं, जेसन वेबचा टोकन यूज केला आणि एक सिक्रेट की बनवली. आता सिक्रेट की म्हणजे काय की ते सांगतो. आता जसं आपल्याला ही टोकन भेटले, टोकन काय करणार, सिंपली कॉपी करतो मी, आणि जी काही वेबसाईट आहे वेबसाईटला आलो, आणि वेबसाईट मध्ये गेलो, जी काही टोकन आहे ठीक आहे, जेसन JWT.io ला आलो, आणि जे काही इथे टोकन आहे टोकन मी काय केलं, पेस्ट केलं. मला आली इन्फॉर्मेशन, हे टोकन कशापासून जनरेट झाले, कशापासून झाले, ठीक आहे, ईमेल आयडी आपण दिलता, त्या ईमेल आयडीने काय झालं, टोकन जनरेट झालाय. म्हणजे याला काय केलं, की जी ईमेल आयडी आहे आपली ते काय झाली, टोकन मध्ये जनरेट झाली. टोकन म्हणजे असे इनक्रिप्टेड मध्ये काय झाले, जे काय आपला डेटा होता तो इनक्रिप्टेड मध्ये कन्वर्ट झाला, आणि सर्वांनी आपल्याला ते टोकन म्हणून रिटर्न केलं. आणि जो आपण सिक्रेट की राईट केलता, ठीक आहे ना, जो काय आपण सिक्रेट की राईट केलता त्याचा यूज काय आहे. आता सपोज हे काय असतं, की त्यात जी काही टोकन जनरेट होतं ती 3 स्टेप मध्ये टोकन काय होतं, जनरेट होतं. ठीक आहे. जे फर्स्ट असतं, फर्स्ट डॉटच्या आधी असतं त्याला काय म्हणतात, हेडर म्हणतात. हेडर कशापासून जनरेट होतं, जे काही आपण टाईप वगैरे देतो कोणत्या जनरेट कीचा तो हेडर असतो. आणि दुसरा असतो पेलोड असतो. जो हा पेलोड तयार होतो तो कशापासून होतो तयार, की जो आपल्या इन्फॉर्मेशन देतो ना आपण, मी काय दिले, एक ईमेल आयडी दिली ती, त्याला आपण पेलोड म्हणणार. आणि जे काय तिसऱ्या डॉट मध्ये असते ती आपली असते सिक्रेट की. सिक्रेट की पासून काय असतं झालेलं, तो जनरेट झाला असता. सपोज मी gmail.com काय करतो, एक चेंज करतो, की इकडे काय होतंय, चेंज होतंय ना. ठीक आहे. म्हणजे यातले इन्फॉर्मेशन बदलले की टोकन काय होणार, चेंज होणार. ठीक आहे. टोकन जनरेट केलेलं समजलं, एवढं आपण कसं केलंय जनरेट. ऑनलाईन मेंबर्स एवढं ट्राय करतात, ऑनलाईन मेंबर्स. आता टोकन जनरेट झाले, टोकन जनरेट झाल्यानंतर आपण काय करणार, फर्स्ट स्टेप मध्ये काय केलं, की युजर आहे, युजर काय करतो, की त्याची इन्फॉर्मेशन काय करतो, सर्व्हरला एक युजर आहे, युजर काय करणार, की त्याची इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन मध्ये आपण काय घेतलंय, एक घेतलंय युजर ईमेल, आणि दुसरं घेतलंय युजर पासवर्ड. मग जे काही इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन आपण काय केली, की सर्व्हरला पाठवली. मग सर्व्हरला पाठवून आपण काय केले, एक टोकन जनरेट केले. ठीक आहे ना. मग आपण टोकन जनरेट करून मी काय केले, सिंपली की जे टोकन जनरेट झालंय त्याचे टोकन काय केले, मी सिंपली युजरला पाठवले. ठीक आहे ना, म्हणजे आपण सेंड केले. मग जे काय आपल्याला टोकन भेटते, टोकन काय करणार आपण, कुकी मध्ये स्टोअर करणार. ठीक आहे. आपण कोडकडे जाऊ, कोड मध्ये काय करू, इम्प्लिमेंट करू. मग आपल्याला काय करायचं, जो हा एक टोकन जनरेट झाला आहे हा टोकन आपल्याला काय करायचंय, ठीक आहे, स्टोअर करण्याआधी आपण, ठीक आहे, काय करायचं आपल्याला, कुकी मध्ये स्टोअर करायची. मग कुकी मध्ये स्टोअर करायचं बसलं तर आपण काय करणार, कुकीचा यूज करणार. मग कुकी पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी काय कमांड आहे, ठीक आहे. मग कुकीला आपण काय करू, रिक्वायर करू, कुकी इक्वल टू, ठीक आहे, पेरिंग चुकली, कुकी इक्वल टू रिक्वायर, ठीक आहे, आय राहिला का, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये कुकी डॅश
5 परत नंतर टाईप करा, टाइम देणार आहे मी, ठीक आहे ना. कुकीला काय केलं आपण, सिंपली रिक्वायर्ड केलं, आणि रिक्वायर्ड केल्यानंतर काय याची कमांड बी राईट करतो मी, npm i कुकी डॅश पार्सर, ठीक आहे. आणि त्याची एक मिडलवेअर आहे, काय मिडलवेअर आहे, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये कुकी आणि राऊंड ब्रॅकेट, ठीक आहे. आपण काय केलं की जी मिडलवेअर केली, मिडलवेअर काय सांगतो की जी काय आम्ही कुकी लायब्ररी इम्पोर्ट केली त्याला यूज कर. मग जे काय आपल्याला टोकन भेटते, टोकन कुठे स्टोअर करणार, कुकी मध्ये करणार. कुकी म्हणजेच काय की लोकल स्टोरेज, ठीक आहे. मग कुकी स्टोअर करण्यासाठी काय करणार आपण, आर डॉट कुकी, आणि कुकी मध्ये काय स्टोअर करायचे आपल्याला, टोकन, ठीक आहे. आणि नाम दिलं आणि जे काही टोकन आहे टोकन मी पास करून देतो, ठीक आहे. म्हणजे युजरनी इन्फॉर्मेशन भरली, युजरनी लॉग इन केलं तर काय होणार, कुकी मध्ये आयडी स्टोअर होणार, ठीक आहे. मग आपण चेक करू, ठीक आहे. आपल्याला ब्राउझरला जायला लागेल, आणि ब्राउझरला आल्यानंतर मी काय करतो, बॅक जातो एक, आणि मी याला रिफ्रेश करतो, आणि इन्सेप्ट वन ओपन करून ठेवतो. इन्सेप्ट मध्ये काय सध्या नेम आहे जे आपण मागाचे स्टोअर केलं. मी काय करतो, एक नवीन ईमेल आयडी देतो, आणि दुसरं काय देतो, एक पासवर्ड दिलाय, आणि लॉग इन केलं. लॉग इन केल्या केल्या काय झालं, की मध्ये काय स्टोअर झालं, टोकन स्टोअर झालं ना, टोकन स्टोअर, ठीक आहे ना. मग हे टोकन स्टोअर झालं कशाने केलं, आपण JWT यूज करून टोकन, ठीक आहे. मग आपण असं ऑथेंटिकेशन करायचंय की कुकी मध्ये टोकन असेल, ठीक आहे. मग टोकन जनरेट झालं की मी युजरला कुठे पाठवणार, मग आपल्याला असं ऑथेंटिकेशन करायची की कुकी मध्ये टोकन स्टोअर असेल तर युजर प्रोफाईलला पाठवायचं, आणि नसेल तर कुठे लॉग इनला रिपीट पाठवायचं. मग जो काय आपण फॉर्म बनवलाय लॉग इनचा, मग काय करणार, कुकी मध्ये डेटा स्टोअर असेल किंवा टोकन स्टोअर असेल तर आपण काय करणार, प्रोफाईल पेजचा ऍक्सेस देणार, आणि नसेल तर कुकी मध्ये टोकन तर काय करणार, आपण लॉग इन कर बोलणार. म्हणजे जे काय प्रोफाईल पेजचा ऍक्सेस आहे तो ऍक्सेस भेटणार नाही त्याला. मग मी सिंपली इथं करतो रिडायरेक्ट कुठे करणार आपण, स्लॅश प्रोफाईलला, आणि जी काय प्रोफाईलची URL आहे मी ती जनरेट करून घेतो, म्हणजे क्रिएट करून घेतो. ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये स्लॅश प्रोफाईल, आणि कॉमा देऊन एक फंक्शन राईट केलं. मग फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट, आणि दुसरं काय राहील रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स आहे RES मी त्याला रेंडर करतो. मग रेंडर कोणतं पेज करणार मी, जे काय आपण प्रोफाईल पेज बनवणार आहे, प्रोफाईल डॉट, आणि जी काही EJS फाईल आहे सिंपली EJS फाईलला मी व्ह्यूज फोल्डर मध्ये बनवून घेतो, ठीक आहे. आणि व्ह्यूज फोल्डर मध्ये H1 मध्ये मी राईट करतो प्रोफाईल, ठीक आहे. आणि मी काय करतो, एकदा ह्याला रिफ्रेश करतो, रिफ्रेश करून काय करतो, जो पण आहे टोकनला मी रिमूव्ह करतो, जे नेम आहे त्याला पण रिमूव्ह करतो, आणि मी काय करतो, सिंपली आता एक लॉग इन करतो. लॉग इन केलं, एक पासवर्ड दिला आणि लॉग इन केलं. काय झालं, कुकी मध्ये टोकन स्टोअर झालं, आणि आपलं काय झालं, आपण प्रोफाईल पेजला रिडायरेक्ट झालो, ठीक आहे ना. पण कुकी मध्ये टोकन स्टोअर नसेल, मी रिमूव्ह केलं, डिलीट केलं, आणि ह्याला मी रिफ्रेश केलं, ठीक आहे. तरी आपण काय करतो, प्रोफाईल पेजला ऍक्सेस भेटतोय, ठीक आहे. मग ऍक्सेस भेटतो म्हणजे आपण काय करणार आहे, कंडिशन टाकू आपण त्याला, ठीक आहे ना. कंडिशन कशी टाकणार, की कुकी मध्ये डेटा स्टोअर असेल तर प्रोफाईल पेजला जा, अदरवाईज नसेल तर डबल एकदा लॉग इन कर. मग लॉग इन केल्यावर काय होणार, की कुकी मध्ये डबल डेटा स्टोअर होणार. मग मी काय करतो, एक फंक्शन बनवतो, मी एक सेपरेट फंक्शन बनवतो. आपण काय करायचो, इफ लूप मध्ये कंडिशन टाकायचो आणि ते ऑथेंटिकेशन चेक करायचो सेशन मध्ये. पण कुकी मध्ये आपण काय करणार, की फंक्शन बनवणार, फंक्शनला नाव देतो मी व्हेरीफाय, ठीक आहे. आणि त्यामध्ये व्हेरीफाय मध्ये काय राहणार, एक राहीन रिक्वेस्ट, दुसरं राहीन रिस्पॉन्स, आणि तिसरं काय राहीन, एक नेक्स्ट राहीन, ठीक आहे ना. मी काय केले, फंक्शन बनवलं. मग हे फंक्शन कधी कॉल होणार, की जेव्हा मी काय करेन, रिडायरेक्ट करेन. रिडायरेक्ट केल्यानंतर कुठे येणार, ऍप डॉट गेट आणि स्लॅशला आलं की एक चेक करायची कंडिशन, की युजरकडे टोकन आहे की नाही, ठीक आहे ना. मग मी राईट काय केलं, फंक्शनच्या आधी राईट केलं, जसं आपण असिंक राईट करायचं. म्हणजे काय होणार, स्लॅशला आला की एकदा चेक करणार की युजरकडे टोकन आहे का. मग आपण इथे सिंपली चेक करू, वेअर टोकन इक्वल टू, मग आपल्याला काय करायचे,
जो कुकी मध्ये टोकन आहे ते आहे का नाही चेक करायचे. मग त्यासाठी काय करणार, रिक्वेस्ट डॉट काय कुकीज डॉट टोकन, आपल्याला चेक करायचे की टोकन आहे की नाही. ठीक आहे, आणि मी एक इथं कंडिशन राईट करतो. काय झालं, ठीक आहे, टोकनची फिलिंग ठीक आहे बरोबर. मग कुकी मध्ये टोकन स्टोअर असेल तर मी एक कंडिशन राईट करणार इफ मध्ये. ठीक आहे ना. मग जे काय टोकन असेल, टोकन नसेल तर आपण एक मेसेज राईट करणार. म्हणजे कुकी मध्ये टोकन नसेल तर आपण कुठे पाठवणार त्याला, की जे काय लॉग इनचं पेज आहे लॉग इनला पाठवून देणार. म्हणजे कुकी मध्ये टोकन नसेल तर, आणि असेल तर काय करणार की चेक करणार आपण. मग चेक करण्यासाठी जे काही टोकन आहे, टोकन आपण कसं चेक करणार, ठीक आहे ना. जे काही टोकन आहे आपण टोकन कसं चेक करणार, की जो आपल्याला टोकन भेटतोय आणि जी आपली एक सिक्रेट की आहे, दोन्ही काय करणार आपण मॅच करणार. ठीक आहे, मग मॅच करण्यासाठी कसं सिंपली एक फंक्शन आहे JWT डॉट व्हेरीफाय, आणि त्यामध्ये व्हेरीफाय काय करायचे आपल्याला, जे काही टोकन आहे टोकन आणि जी सिक्रेट की आहे ती दोन्ही काय करायचे आपल्याला मॅच करायची. आणि दोन्ही मॅच झाल्या तर आपण कुठे पाठवणार युजरला, नेक्स्ट पेजला. नेक्स्ट पेजला म्हणजे कुठे, की प्रोफाईल पेजला पाठवणार. मग आपण काय करू, आउटपुट पेजला जाऊ आणि मी याला सिंपली करतो रिफ्रेश, की JWT इज नॉट डिफाईन्ड, की JWT आपण रेकॉर्ड नाही केलं का. ठीक आहे ना, आउटपुट पेजला जाऊन मी रिफ्रेश करतो. ठीक आहे, लॉग आउट झालो. म्हणजे मी इथं काय केलंय की एक फंक्शन राईट केलंय, आणि फंक्शनला कॉल कधी करणार, जेव्हा प्रोफाईल पेजला येणार त्याआधी काय करणार फंक्शन कॉल आणणार. मग फंक्शन मध्ये मी काय केलंय की जो काही जुना कुकी मध्ये टोकन असेल तर काय होणार, व्हेरीफाय होणार आणि नेक्स्ट पेजला जाणार. नेक्स्ट फंक्शन काय करणार की पुढे सोडणार, आणि अदरवाईज टोकन नसेल तर रिडायरेक्ट कुठे होणार, होम म्हणजे लॉग इन पेजला. मग मी सिंपली एक लॉग इन करतो आणि याला काय केलं लॉग इन केलं. लॉग इन केल्या काय झालं, एक टोकन झालं आणि मी प्रोफाईल पेजला. आणि सपोज माझ्याकडे मी काय करतो, टोकनच काय करतो रिमूव्ह केलं, टोकन रिमूव्ह केलं आणि ह्याला रिफ्रेश केलं, कुठे आलो मी होम पेजला. कारण का, की कुकी मध्ये काय नाही, कुकी मध्ये टोकन नाही. टोकन असेल तर प्रोफाईल पेजचा ऍक्सेस भेटेल, अदरवाईज नसेल तर नाही भेटणार. ठीक आहे, पॉईंट समजतोय ऑनलाईन मेंबर्स.